नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आज आपण PMEGP अर्थात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना या योजनेबद्दल माहिती घेऊया. या योजनेची स्थापना कधी झाली, या योजनेअंतर्गत कोणत्या व्यवसायांना अनुदान दिलं जातं किंवा कर्ज दिलं जातं व ते किती लाखांपर्यंत दिलं जातं, याच्या मागची उद्दिष्टे व ती कर्ज फेडण्याची परतफेड करण्याची जी मुदत आहे, किती कालावधी आहे आणि यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आपण या व्हिडिओमध्ये सर्व बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण याची बघूयात की ही स्थापना कधी झाली आहे हे बघूयात आपण. तर या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2008 पासून सुरू झाली. तर राज्यामध्ये ज्या राष्ट्रीयकृत बँक आहे, जसे की महाराष्ट्र बँक, स्टेट बँक किंवा इतर ज्या ICC ज्या स्टेट लेवलला बँक आहेत किंवा नॅशनलाइज बँक आहे, तर या बँका तुम्हाला ग्रामोद्योग, जसं की तुम्ही गावात एखादा बिझनेस टाकलाय त्यासाठी तुम्हाला कर्ज देतात आणि याची एक एजन्सी काम करते. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये बेरोजगारांसाठी ही योजना केंद्र सरकारमार्फत राबवण्यात येत आहे. बेरोजगारांना स्वतःचा उद्योग करता यावा यासाठी अत्यंत कमी व्याजदराने कर्ज देण्याचे काम या योजनेमार्फत केलं जातं. तर या योजनेसाठी आपण बघूयात की उद्दिष्ट कोणकोणते आहे ते बघूयात. प्रधान रोजगार निर्मितीचे कार्यक्रमाची उद्दिष्टे. तर पहिलं उद्दिष्ट आहे की या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी कारागिरांना, बेरोजगार तरुणांना या योजनेच्या माध्यमातून एकत्र आणणे आणि त्यांना स्वयंरोजगार मिळवून देणे, म्हणजे स्वतः ते काम करतील या पद्धतीने. पारंपरिक क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांची पैसे मिळवण्याची क्षमता वाढवणे, त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरातील बेरोजगारांची संख्या कमी करून त्यांच्या विकासाला चालना देणे. या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी कारागीर व बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी आणि टिकाऊ अशा स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, जेणेकरून गावातील तरुण शहराकडे जाणे टाळतील. स्वयंरोजगाराच्या नव्या उद्योजकांमार्फत किंवा परियोजनेतून किंवा सूक्ष्म उद्योगाच्या माध्यमातून देशातील शहरी क्षेत्रांबरोबरच ग्रामीण क्षेत्रातील देखील रोजगाराची हमी देणे. तसेच या योजनेअंतर्गत 25 लाख रुपयेपर्यंतचे गुंतवणुकीचे उद्योग अथवा 10 लाख रुपयेपर्यंतचे व्यवसाय व घटक प्रकल्पांना 90 ते 95% खर्च राष्ट्रीयकृत बँक, म्हणजे आपली जी बँक असेल त्या बँकेतून देतील. योजनेअंतर्गत एकूण कर्जांपैकी सर्वसाधारण गटातील उमेदवाराला शहरी भागात 15% व ग्रामीण भागातील 25% अनुदान प्राप्त होईल. विशेष गटातील उमेदवाराला शहरी भागात 25% व ग्रामीण भागात 35% अनुदान प्राप्त होते. या योजनेअंतर्गत उर्वरित रक्कम अर्जदाराला भरावी लागते, जी 5 किंवा 10% असेल ती. तसेच या योजनेचा विशेष गट म्हणजे अनुसूचित जाती जमाती, म्हणजे SC ST किंवा अल्पसंख्याक महिला, अपंग उमेदवार, तसेच माजी सैनिक यांचा समावेश होतो. या योजनेसाठी 18 वर्ष पूर्ण असलेला कोणताही व्यक्ती पात्र आहे. त्याला उत्पन्नाची अट नाही किंवा 5 लाखापेक्षा अधिक गुंतवणुकीचे व्यापार सेवा घटकांसाठी, तसेच 10 लाखांपेक्षा गुंतवणुकीच्या उद्योग प्रकल्पासाठी शिक्षण हे किमान 8वी पास आहे, अन्यथा या योजनेसाठी शिक्षणाची अट नाही. या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प खर्चाचे शिल्लक रक्कम मुदत कर्ज आणि खेळण्या भांडवलाच्या स्वरूपात बँकेद्वारे लाभार्थ्याला प्रदान केले जाते. आता आपण बघूयात की हे कर्ज जे आहे ते कोणत्या व्यवसायांना दिलं जातं. तर त्याची यादी आपण पुढील प्रमाणे बघूयात. त्यामध्ये 1 कृषी आधारित अन्न प्रक्रिया उद्योग, 2 हाताने तयार केलेले कागद आणि फायबर उद्योग, 3 खनिज आधारित उत्पादने, 4 पॉलिमर आणि केमिकल आधारित उत्पादने, 5 सेवा आणि वस्त्रोद्योग, 6 वन आधारित उत्पादने, 7 ग्रामीण अभियांत्रिकी आणि बायोटेक, अशा एकूण 7 ते 8 व्यवसायांना हे कर्ज दिलं जातं. तर या योजनेसाठी लागणारी परतफेड कशी केली जाईल याची आपण माहिती बघूयात. योजना परतफेड करण्याचा कालावधी. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा कर्ज परतफेडीचा कालावधी हा
3 ते 7 वर्षापर्यंतचा असतो. बँकेच्या कर्जाचा व्याजदर हा प्रचलित किंवा चालू दराप्रमाणे असतो, जी तुमची काही टक्केवारी ठरलेली असेल त्याप्रमाणे. आणि कर्ज मंजुरीनंतर व वाटपापूर्वी लाभार्थ्यांना संबंधित व्यवसायाचे उद्योजकीय प्रशिक्षण घेतलेले असावे. तर आपण या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे बघूयात. योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे: 1. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, विशेष श्रेणी प्रमाणपत्र SC ST OBC, किमान 8वी प्रमाणपत्र उत्तीर्ण SC ST OBC, अल्पसंख्याक, माजी सैनिक जर असाल तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे त्याचं शैक्षणिक तांत्रिक अभ्यासाचं प्रमाणपत्र, तुमचं वीज बिल, भाडे करार, जागेचे कागदपत्र स्वतःचे असल्यास, प्रकल्प अहवाल, व्यवसाय परवाना, उद्योजकासाठी खरेदी करत असलेल्या वस्तूंची किंवा मशीनचे कोटेशन, तुम्ही स्वतः गुंतवणूक केल्याचा एक पुरावा आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचे पोर्टलवर केलेल्या अर्जाची प्रत. अशा प्रकारे तुम्हाला ही डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ही सर्व जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही या व्यवसाय योजनेचा लाभ घेऊ शकता. पंतप्रधान व्यवसाय योजनेचा लाभ घेऊ शकता, कार्यक्रम योजनेचा. तर माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.